या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी तलाव पूर्णपणे भरला असून तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं सांडव्यामधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे। यामुळे होडगी ते सोलापूर हा महत्त्वाचा रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतुकीसाठी तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। जलसंपदा विभाग आणि पोलीस प्रशासनानं नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचं आवाहन केलं। तसंच प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या। जोपर्यंत रस्त्यावरील पाण्याची पातळी कमी होत नाही तोपर्यंत कोणीही या रस्त्यावरून ये-जा करू नये असं प्रशासनानं स्पष्ट केलं। वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। पाण्याची पातळी ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्ववत सुरू होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। पाऊस झाल्याने होडगी तलाव हा पूर्णतः पाण्याने भरून ओव्हरफ्लो होऊन आज पूर्णतः रस्त्यावरती पाणी आलेलं आहे। समस्त होडगीपासून सोलापूरकडे जाणारे आणि सोलापूरपासून होडगीकडे जाणाऱ्या समस्त नागरिकांना आणि रोडवरती येण्यास बचाव केलेला आहे। तसंच संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं बुधवारी मध्यरात्री हजेरी लावली। तुफान पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली। शेळगी, दहिटणे, बसवेश्वर नगर, कुमारस्वामी नगर भाग 1 भाग 2 या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबर्जे यांनी या भागाला तातडीनं भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली। दरम्यान MIDC आणि घरकुल नाल्यातून हे पाणी येतं। हा नाला बंदिस्त करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचं केदारनाथ उंबर्जे यांनी सांगितलं। बुधवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली। प्रभाग क्रमांक 2 मित्रनगर, दहिटणे, शेळगी भागात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली। नागरिकांच्या अडचणी समजताच माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी तात्काळ प्रतिसाद देत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कारभारी, माजी नगरसेवक शंकर शिंदे, माजी नगरसेवक नारायण बनसोडे यांची उपस्थिती होती। घरांमध्ये शिरलेलं पाणी तातडीनं बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। बुधवारी झालेल्या जोरदार पावसाचा सर्वात जास्त फटका शेळगी भागाला बसला। शेळगी येथील कुमारस्वामी नगरात तर नागरिकांची दैना झाली। शेळगी ब्रिजजवळ स्टेट बँक कॉलनी नजीक असलेल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात 32 मुली पावसाच्या पाण्यात अडकल्या होत्या। दरम्यान अग्निशमन प्रतिबंधक दलानं या मुलींना सुखरूपपणे बाहेर काढलं। शेळगी इथं अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यानं जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं होतं। या पावसामुळं आपल्या विद्यानगर व ह्या स्टेट बँक कॉलनीच्या एरियातलं नाल्याजवळ एवढं कमीत कमी 25 ते 30 घरात पाणी आहे आणि ह्या नाल्याचं साफसफाई वारंवार सांगून सुद्धा ते पाणी पुढं जात नाही। बुधवारी मध्यरात्री सोलापूर शहर परिसराला तुफान पावसानं झोडपून काढलं। जवळपास 5 तासांहून अधिक वेळ झालेल्या धुवाधार पावसानं सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागातील विविध नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, तर अनेक भाग हे जलमय झाल्यानं नागरिकांना रात्र अक्षरशः जागून काढावी लागली। दरम्यान अक्कलकोट रोड MIDC जवळील नवले नगरासह नीलमनगर परिसरातील विविध भागातील अनेक घराघरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून रहिवाशांचे प्रचंड हाल झाले। जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। घराघरातील नागरिक या पावसामुळे जणू हतबल दिसले।
दरम्यान या भागातील रहिवाशांनी या संदर्भात बोलताना आजी माजी लोकप्रतिनिधी तसंच अधिकारी वर्गानं खरं तर या ठिकाणी तातडीनं भेट देणं आवश्यक असताना या ठिकाणी कोणीही आलं नसल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली. నీళ్ళు మోకాల దాకా నీళ్ళు ఇంట్లో అన్ని ఖరాబ్ అయినాయి. ఏం చేస్తాము నీళ్ళు ఇక్కడ మీది నీళ్ళు రాకుండా చూడాలి. మెయిన్ మీ నీళ్ళు పోయేటితో పోసేయాలి. ఎన్నిసార్లు ఇదే చెప్తాం, నీళ్ళు పెడుతూ పోసేటి నీళ్ళన్నీ ఆగుతాయి. गटाराला सगळे लेव पावसाचं पाणी रात्री 1 वाजल्यापासून चालू आहे. पाऊस सगळं घरात सगळे वल्ले झाले, सगळं अनाज भिजून गेलाय. लेकरांना कसं घेऊन बसलं आम्ही रातभर, आम्हाला माहित. इथं कोण लक्ष देत नाही, काय नाही. बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत सोलापूर शहराला जोरदार पावसानं झोडपलं. यावेळी शहरातील अनेक भागांमध्ये पाणीच पाणी झालं. जुन्या विडी घरकुल भागातील अनेक नगरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. प्रामुख्यानं कोटानगर, चाकोतेनगर, ब्रह्मनाथनगर, राघवेंद्रनगर, गोकुळनगर, तुळशांतीनगर, भारतनगर, योगेश्वरनगर, लक्ष्मी चौक, प्रियदर्शिनीनगर, एच ग्रुप, पिटानगर, संभाजी शाळा परिसर या सर्व नगरांमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात पाणी लोकांच्या घरांमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत शिरलं. यामुळे या ठिकाणी नागरिकांना रात्रभर झोपता आलं नाही. त्याचप्रमाणे राघवेंद्रनगर येथील राघवेंद्र स्वामी मठात भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. नागरिकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. दरम्यान नागरिकांनी पावसामुळं आमचं जगणं मुश्किल झाल्याचं सांगितलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.